चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयातील ऑर्गेनल ऑफ सेल शिकूया. तर बघा, हे ट्रिकनुसार मी तुम्हाला हा टॉपिक आज शिकविणार आहे. ऑर्गेनल ऑफ सेल. तर बघा, आपण ना सेल म्हणजेच काय, पेशी. तर पेशी म्हणजेच एक घर समजूया. आणि घर बांधायला पाया म्हणजेच काय लागतं, वॉल लागतात, नाही का. तर हे बघा, इथे स्पेलिंग थोडं मिस्टेक झालेलं आहे. सेल, वॉल. कोणत्याही घर बांधायला वॉल अगोदर बांधाव्या लागतात आपल्याला, नाही का, भिंती. म्हणजेच पहिलं जे तुम्ही पार्ट लक्षात ठेवू शकता की सेल म्हणजेच घर आणि घर बांधायला वॉल लागतात, म्हणून वॉल. बरोबर, सेल वॉल फर्स्ट. दुसरं काय असतं, न्यूक्लियस. आता न्यूक्लियस म्हणजे इथं पण स्पेलिंग थोडं मिस्टेक आहे बघा. तर न्यूक्लियस. आता न्यूक्लियसमध्ये त्याचं काम काय असतं, घरामध्ये कसं एक मेन माणूस असतो आणि त्याचं काम काय असतं मेन माणसाचं, की तो सगळ्यांवर कंट्रोल ठेवतो, लक्ष ठेवतो, नाही का. याचंही काम तेच आहे, लक्ष ठेवण्याचं सगळ्या ऑर्गनल्सवरती, फंक्शन्सवरती. म्हणून अशा प्रकारे न्यूक्लियस हे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि याचं कार्य देखील लक्षात ठेवू शकता की इतरांवर कंट्रोल ठेवणे. बरोबर, हे झालं दुसरं. आता तिसरं बघा, सेल म्हणजेच घर बांधायला भिंती, भिंतीमध्ये प्रमुख असणारा माणूस, हे झालं. आता त्या घरामध्ये नाही का हे पण असतं बघा, क्लोरोप्लास्ट. म्हणजेच काय, आपण आपल्या किचन असतं, तर किचनमध्ये आपण किचन म्हणतो आपल्या घरातील स्वयंपाकघराला, नाही का. तर इथे पण याचं काम काय असतं बघा, स्वयंपाक. म्हणजेच फोटोसिंथेसिस हे कार्य जे होतं ना, ते याच्यामार्फत होतं की नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो का, वनस्पतीच्या सेल म्हणजेच घरातील किचनला क्लोरोप्लास्ट, नाही का. क्लोरोप्लास्ट म्हणजे स्वयंपाक करण्याचं काम, जेवण तयार करण्याचं काम इथे केलं जातं. क्लोरोप्लास्ट म्हणजेच स्वयंपाक. तुम्ही ट्रिक कशी लक्षात ठेवायची आहे माहिती आहे का, म्हणजे घराला भिंती, भिंतीतील मेन माणूस, मग त्यामध्ये किचन आलं, मग किचनचं नाव, म्हणजे असे तुम्ही एक लावू शकता ट्रिक. त्यानंतर बघा, कचरा होतो आपल्या घरामध्ये, किचनमध्ये स्वयंपाक करणं, कचरा होतो. कचरा झाल्यानंतर मग तो स्वच्छ करायला लागतो की नाही, मग स्वच्छ करणारा माणूस लागेल की नाही. तर स्वच्छ करणारा आपण कशाने स्वच्छता करतो, तुम्हाला व्हॅक्यूम क्लीनर हे शब्द ऐकला असेल ना, म्हणून हे व्हॅक्युलस हे लक्षात ठेवायचं. व्हॅक्युलस हे स्वच्छ करण्याचं काम करतं, नाही का. म्हणजे हे याचं काम काय आहे, काम जरी नसेल तरी स्वच्छता व्हॅक्यूम क्लीनरवरून हे नाव आपण लक्षात ठेवू शकतो, व्हॅक्युलर. ठीक आहे. त्यानंतर बघा, मायटोकॉन्ड्री. बघा, मायटोकॉन्ड्रियाने का हे पॉवर हाऊस असतं आपल्या प्लांट सेलचं, आणि याच्यामध्ये पुष्कळ पॉवर असते, एनर्जी तयार करण्याचं काम करतं. आता एक गोष्ट सांगू का, मॅट लोगो नसतात का, मॅट, MIT इथून लक्षात घ्यायचं. मॅट लोगो कसे असतात, त्यांना काही सुचत नाही, ते दगडं वगैरे मारण्याचं काम करतात, त्यांना माहिती नसतं, त्यांच्यामध्ये जास्त पॉवर असतं, असं लक्षात ठेवायचं. मॅट माणसं, मॅटोकॉन्ड्रियामध्ये जास्त एनर्जी असतं, नाही का. तर एनर्जेटिक लोक असतात, हे दगडं वगैरे फेकून मारतात. मॅटोकॉन्ड्रिया म्हणजेच एनर्जेटिक लोक असतात, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. बरोबर. त्यानंतर हे रायबोझोम्स जे असतात ना, हे फ्री असतात. छोटे छोटे मुलं पण असतात की नाही घरामध्ये, हे मोहरीच्या दाण्यासारखे असतात, छोटे, आणि हे सगळीकडे वावरत असतात, फ्री असतात. फ्री रायबोझोम, नाही का. तर हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, फ्री रायबोझोम. लहान मुलं कशी फ्री असतात एकदम घरामध्ये. बरोबर. आता दुसरं बघा, इंडोप्लॅझमिक. आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे तुम्हाला, काम याचं लक्षात असेल याचं कार्य. तर याच्यामध्ये आपलं प्रोटीन्सवर काम केलं जातं, मेकअप केला जातो. मेकअप करून त्या प्रोटीन्सला कुठे पाठवलं जातं, तर त्याला एका फॅक्टरीमध्ये पाठवलं जातं, मग गोल्गी बॉडीकडे पाठवलं जातं. त्या फॅक्टरीचं नाव गोल्गी बॉडीचं असते बघा, म्हणजे हे सॅक भरून ठेवण्याचं काम करतात. हे सगळं जे इथनं या पार्टमधनं जे आपल्याला प्रोटीन्स मिळत असतात, ते प्रोटीन्स तयार होऊन आल्यानंतर इथे गोल्गी बॉडीमध्ये साचवून ठेवल्या जातात, म्हणजे सॅकमध्ये भरून ठेवल्या जातात. आणि जेव्हा आपल्याला गरज पडते, काही इजा वगैरे झाली आपल्या बॉडीला, तर तिथे भरून काढण्याचं काम हे गोल्गी बॉडी थ्रू केलं जातं. हे सगळं प्रोटीन्स तिकडे पुरवल्या जातात. बरोबर की नाही. मग हे गोल्गी बॉडीज म्हणजे सॅक,
इथे भरून ठेवल्या जाते, म्हणजे फॅक्टरी, नाही का. आता बघा, त्यानंतर हे प्लाझ्मा लक्षात ठेवू शकता की एक चिकट पदार्थ आहे, जसं की जेलीसारखा. तर हे दोन्ही नाव तुम्ही याच्यावरून लक्षात ठेवू शकता. प्लाझ्मा म्हणजेच जेलीसारखा एक चिकट द्रव पदार्थ असतो आणि या जेलीमधल्या पदार्थामध्ये हे सगळेजण फिरत असतात, नाही का. तर बघा, अशा प्रकारे आज आपण ऑर्गनल्स ऑफ सेल हा टॉपिक शिकलो आहोत. आवडलं असेल तर प्लीज, माझा पहिलाच व्हिडिओ आहे, याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा ट्रिक्सनुसार तुम्हाला आणखीनही विषय क्लिअर करेल. सबस्क्राईब करा प्लीज चॅनल आपलं. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नवीन टॉपिकसह. धन्यवाद.